विधान शिवसेनेच्या नेत्यांनी केलं, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, सत्य आहे, शिवसेना दोन नाही ते शिवसेना एकच आहे. जी बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते, इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे. आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही. त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे. पण या नेत्यांनी जे जे शिंदे सेना आहे त्यांच्या नेत्यांनी अनेक नेत्यांनी मातोश्रीवर असो किंवा मातोश्रीतल्या उद्धव ठाकरेंवर असो, आदित्य ठाकरेंवर असो, रश्मी ठाकरेंवर असो, त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली. तर चर्चा केल्यानंतर याच्यावर थोडं निघू हे शकतं. पहा, राजकारणात अशा टीका होत असतात एकमेकावर. टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं. टीका रोज एकमेकावर करत असतो आपण, म्हणून काय एकमेकाची दुश्मन पेट असतो. पण तो नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे. जर हे शिंदे गट एकत्र येऊन जर का मातोश्री झाला तर चर्चा पुढे जाऊ शकते. काय नाही जाणार, जाऊ शकते. दुसरा प्रश्न लाडकी बहिणीचा आहे. हे जे काही लाडक्या बहिणींना अनेक बाहेर काढलंय, त्यामध्ये हे जर पैसे बेकायदेशीर असतील तर सरकारने परत घ्यावे. हा तुमच्या खिशातला पैसा नाही तर जनतेच्या खिशातला पैसा आहे, तो परत मिळवलाच पाहिजे. या एका मुद्द्यावरच निवडणूक रद्दच व्हायला पाहिजे होती. बरोबर, या निवडणुकीच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मतं मिळवले, निवडून आले लोक आहे. आणि हा पैसा जनतेचा, हे सत्य आहे. परंतु हा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खिशातून व्यक्त करा. मी एखाद्या बहिणीला त्रास द्या असं मी मुळीच म्हणणार नाही. पण मंजूर करणारा अधिकारी कोण आहे, कन्सेंट देणारा अधिकारी कोण आहे, त्याच्या खिशातून मला वाटतं वसूल केला पाहिजे हा पैसा.